सर्वांना नमस्कार. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पण हिला जर कधी चुकून खरा देवाय कार्तिक ठाकूर कळला तर ही सोडून तर नाही ना जाणार मला. त्या विचारानेच तो थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागले. नाही, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही जगू शकत. आता पुढे. त्याच्या डोळ्यात पाणी बघून विरजा देवायच्या जवळ आली. विरजा त्याचा चेहरा ओंजळीत घेत, काय झालं? देवाय थोडासा घाबरत, आय वॉन्ट टू से समथिंग टू यू. विरजा, हो बोला ना, ऐकते मी. देवाय सगळा धीर एकवटून, माझं पूर्ण नाव देवाय कार्तिक ठाकूर, जन्मस्थळ कोल्हापूर, राहणार मुंबई, उंची 6 फूट 3 इंच, कुटुंब आई नाही, वडील आहेत, एक लहान बहीण आहे, काका काकू आहेत, चुलत भाऊ बहिणी आहेत, एक आत्या आहे. संपत्ती इतकी जास्त आहे की मलाच त्याची मोजदाद नाही. स्वभाव रागीट, चिडखोड, प्रचंड संतापी आणि कदाचित खूपच वाईट. सवयी बहुतेक जगातल्या सगळ्याच वाईट सवयी आहेत मला. सिगरेट पितो, ड्रिंक्स घेतो, अजूनही बरंच ट्राय केलं आहे. खूप गुन्हे ज्यांचा उल्लेखही मी करू शकत नाही तुझ्यापुढे. अशा बऱ्याच चुका घडल्या आहेत माझ्या हातून आजपर्यंत. फारसा चांगला व्यक्ती नाही आहे मी. विरजा, तुझ्या कल्पनेतला हिरो नाही आहे मी. विलन असेल कदाचित, पण हिरो नक्कीच नाही. आय एम नॉट अ गुड पर्सन. असा म्हणजे माझ्यासारखा अतिशय वाईट व्यक्ती तुला तुझ्या आयुष्यात चालू शकेल का? विरजा थोडी अडखळत, घाबरत, आर यू प्रपोजिंग टू मी. देवाय थोडासा घाबरत, हो, पण तू एवढ्या घाईने निर्णय नको घेऊस. टेक युअर ओवन टाईम, लॉट ऑफ टाईम. शांतपणे विचार कर आणि परत विचार करायची गरज पडली तर परत विचार कर, पण घाईने अजिबात निर्णय घेऊ नकोस. पण शक्य असेल तर होकारच दे. आणि नाही शक्य असेल तरी परत विचार कर, पण होकारच दे. देशील ना होकार मला? विरजा, नाही. देवाय विरजाच्या उत्तराने दचकत, अगं असं कसं डायरेक्ट नाही बोलतेस? हे बघ, तू शांत डोक्याने विचार कर. घाईघाईने निर्णय घेण्याची अजिबात गरज नाही. घे ना तू वेळ. 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, 1 जन्म. मी वाट बघेन ना तुझी. तू असा घाईघाईत निर्णय नको घेऊस ना पिल्लू. विरजा ठामपणे, नाही. देवाय, अगं असं कसं नाही म्हणतेस? काही एक विचार न करता वेळ घे म्हणतोय तरी म्हणतेस नाही म्हणून. विरजा देवायच्या तोंडावर आपला हात ठेवीत, मला नाही विचार करायचा आहे, नाही वेळ घ्यायचा आहे, कारण मी कधीच मनाने तुमची झाली आहे. होकार आहे माझा ह्या नात्याला. हो आणि हो. त्याला क्षणभर कळलंच नाही. जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांची जागा पण सोडली आणि ते त्याच्या गालावरून ओघळू लागले. तिच्या होकाराने तो अक्षरशः वेडा झाला. त्याने तिला उचलून घेतले, मिठीत घेऊन गोल गोल फिरवले. थँक्यू जान. लव यू माय डार्लिंग. तुला माहीत नाही तू मला आज काय दिले आहेस. थँक्स लव. पण बोलता बोलता मध्येच देवाय थांबला. पण जान, उद्या जर समजा उद्या तुला मी नाही आवडलो तर? जर तुला माझ्याबद्दल असं काही कळलं जे खूप वाईट आहे, घृणित आहे, जे तुला कळायला नको, तर तू मला सोडून जाशील का? विरजा, नाही, कधीच नाही, कुठल्याच परिस्थितीत नाही. आय लव्ह एव्हरी पार्ट ऑफ युअर्स, इवन द डार्क्स ऑफ ऑल. देवाय, आय लव्ह यू विरजा. थँक्स फॉर कमिंग इन टू माय लाईफ. पण तरी मला तुला आज काहीतरी कन्व्हेस करायचं आहे. काही असं जे अजिबात चांगलं नाही, जे ऐकून कदाचित तू खूप रागावशील माझ्यावर, खूप तिरस्कार करशील कदाचित माझा. देवाय पुढे बोलतच होता की मध्येच 12चा टोला वाजला. विरजा, अरे देवा, इतका उशीर झाला, मग मला गेलेच पाहिजे. देवाय, विरजा, अगं ऐक ना, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, अगदी खूप महत्त्वाचं. या नात्यात पुढे जाण्यापूर्वी तुला माझ्या बाबतीत काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे राजा. विरजा खूप चिंतेने, देव, मला खरंच खूपच उशीर झाला आहे, 12 वाजून गेलेत. आई खूप काळजीत असेल, मला गेलंच पाहिजे. देव, मला माफ करा, मी नंतर नक्की ऐकेन तुमचं सगळं, पण आता मला जायलाच हवे. आणि तिने पटकन आपले कपडे बदलून बेडरूमच्या बाहेर धावत पळत गेली.
लिफ्ट न घेताच त्या पायऱ्या धडधड उतरू लागली. देवई तिच्या मागे धावला. जान, ऐक ग, फक्त 2च मिनिट लागतील. एकदा ऐकून जा मी काय बोलतोय ते. पण विरजा काही ऐकायच्या अवस्थेत नव्हती. विरजाच्या किडनॅपिंगच्या प्रसंगाने सुनीताबाई मानसिकरित्या खूप उद्ध्वस्त झाल्या होत्या. शारीरिकरित्याही त्यांची तब्येत फारशी व्यवस्थित नव्हती. अशात आपल्या आईला अजून काही त्रास नको, टेन्शन नको म्हणून विरजा भराभर त्या पायऱ्या उतरत घराकडे पळत सुटली होती. ती पायीच धावत सुटली होती, वेडी. पण तेवढ्यात देवाय कार घेऊन तिच्या पुढ्यात आला. देवाय, घरापर्यंत सोडतो तुला, लवकर पोहोचशील. विरजा, सॉरी, मी तुमचं काहीच ऐकलं नाही. पण खरंच आई आजकाल माझ्या बाबतीत खूप पॅनिक होते. मी अजून तिला त्रास देऊ शकत नाही. ती वाट बघत असेल वेड्यासारखी माझी. मी पुढच्या वेळी तुमचं म्हणणं नक्की ऐकेल. पण आज मला जाऊ द्या. देवाय, इट्स ओके ना पिल्लू, नेक्स्ट टाईम तर नेक्स्ट टाईम. चल, तुला घरापर्यंत सोडतो, लवकर पोहोचशील. देवाय मनात, फक्त माझ्या सांगण्याला जास्त उशीर होऊ नये एवढीच प्रार्थना करतो. तो कार स्टार्ट करतो. त्याच्या कारच्या पाठोपाठ बॉडीगार्डच्या कारशी अगदी गुप्तपणे निघतात. स्थळ विरजाची चाळ. कार चाळीच्या गेटपाशी येताच विरजा घाईघाईने त्याला गुड नाईट बोलते आणि कारमधून उतरून जाते. ती झपझप पावलं टाकत आपल्या खोलीकडे वळू लागते. पण तेवढ्यात देवाई पाठीमागून येतो आणि तिला आपल्या हातांवर उचलून घेतो आणि तिला घेऊन तिच्या खोलीकडे आपली मोठी मोठी पावलं टाकत चालू लागतो. देवाई एक डेव्हिल स्माईल देत, अशाने तू लवकर पोहोचशील. अवकाळ तो ऐकतच नव्हता, तसाच तिला घेऊन चालत राहिला होता. ती त्याला विनवणी करत होती की जा, पण तो ऐकतच नव्हता. हे देवा, हे कसे झाले एवढे बदमाश. विरजा अगदी अजिजीने, अहो ऐका ना, कोणी बघेल ना तुम्ही असे माझ्यासोबत इतक्या रात्री. देवाय, कोणी बघत असेल तर बघू दे ना, मी माझ्या होणाऱ्या बायकोच्या घरी आलोय, मला कसली भीती. तशी विरजाच्या गालावर लाली चढली. तरी पण तिचा नन्नाचा पाडा चालूच होता. अहो, कोणी बघेल तर काय म्हणतील. तुम्हाला माहीत नाही ह्या चाळीतली माणसे कशी आहेत. थोडंसं काही झालं तरी हा बोबाटा होतो. प्लीज तुम्ही माझं ऐका ना, तुम्ही घरी जा प्लीज. आता तुम्ही सोडलं ना मला घरापर्यंत, मग आता जा ना. का उगीच छळत आहात मला असे. चुकून आईने बघितले तर खूप मोठा गोंधळ होईल ना. देवाय लटक्या रागाने, हे बरं आहे तुझं, एकतर मी तुला एवढ्या लांबून इतकं ड्राईव्ह करून तुझ्या घरापर्यंत तुझ्या दारापर्यंत सोडवायला आलोय आणि तू मला असंच पाठवून देते. दिस इज सो रॉंग, टोटली रॉंग. मी काय म्हणतो, आज मी इथेच थांबून जातो. देवाय मोठमोठ्याने, सासूबाई सासूबाई ओ सासूबाई. तो दरवाजा जोरजोरात ठोठावू लागला. एवढा मोठा बिलिनियर तो, पण आज एखाद्या नुकत्याच प्रेमात पडलेल्या कॉलेज कुमारासारखा वागत होता. विरजा घाबरून देवायच्या ओठांवर आपला हात दाबून धरते. अहो, असे काय करता आहात. सगळी चाळ जागी होईल ना अशाने. आणि आई आहे ती माझी, आली ना बाहेर तर दोघांना चांगलीच चोपेल. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि देवायच्या सासूबाई चक्क बाहेर आल्या. एकदम असा अचानक दरवाजा उघडल्यामुळे ते दोघे चांगलेच दचकले. सुनीताबाई एकदम बाहेर येण्याच्या अगोदर विरजा स्वतःच त्यांच्या पुढे आली आणि तिने दरवाजा अडवून ठेवला. तेवढ्यात देवाय दरवाजाला लागून असलेल्या भिंतीला पाठ लावून उभा राहिला. सुनीताबाई आणि देवाय एकदम बाजूबाजूला उभे होते. सुनीताबाई दाराच्या चौकटीत तर देवाय चौकटीला लागून असलेल्या भिंतीला. त्या दोघांना इतकं जवळजवळ उभे बघून विरजा टेन्शनमध्ये आली होती. आता काय होईल भीतीने तिचा श्वास वर खाली होत होता. विरजाला असं गोंधळलेलं बघून सुनीताबाई पण गोंधळल्या. देवाय मात्र गालातल्या गालात हसत होता. विरजाने सुनीताबाईंना दारातच अडवून ठेवल्यामुळे सुनीताबाई बाहेर काही येऊ शकत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांना दरवाजाच्या भिंतीला अगदी त्यांना लागूनच उभा असलेला देवाय काही दिसत नव्हता. तिथे विरजाची भीतीने गाळण उडाली होती, तर देवाई बाबू मात्र या संधीचा पुरेपूर फायदा उचलत होते. त्याने घट्टपणे विरजाचा हात पकडून ठेवला होता. तिच्या बोटांशी तो अवखळपणे खेळू लागला. हळूहळू तिच्या त्या नाजूक निमुळत्या बोटांवर गोलाकार वळणे घेत घेत त्याचा हात वर जाऊ लागला.
त्यामुळे विरजाचा श्वास खालीवर होऊ लागला. आपल्या आईसमोर आपल्या मनातल्या उचंबळणाऱ्या लाटा लपवणे तिला अक्षरशः कठीण होत होतं. आणि ते हा निर्लज्ज अवखळ देवाई मात्र काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हता. सुनीताबाई गोंधळून, अगं अशी दरवाजात का उभी आहेस? आतमध्ये ये ना. वाजले किती? इतका उशीर करत जाऊ नकोस बाळा. विरजा घाबरत, अगं तर तू अशी मध्येच उभी आहेस ना, म्हणून तू हो आतमध्ये, मी येते ना आतमध्ये. सुनीताबाई, ठीक आहे, ये आतमध्ये, मी दरवाजा लावून घेते. विरजा अचानक ओरडते, नाही. सुनीताबाई दचकून, अगं काय झालं असं एकदम ओरडायला? विरजा स्वतःला सावरत, नाही कुठे ओरडले मी? ते मी म्हणत होते म्हणजे मी लावून घेते ना दरवाजा. तू कशाला त्रास करून घेते? मी लावते की. तू जा आतमध्ये, मी कडी लावून घेते दाराची. सुनीताबाई, ठीक आहे ना मग, एवढं ओरडायची काय गरज? ठीक आहे, लावून घे, पण जरा नीट लावून घे. दरवाजा जरा ओढून बघ लागला की नाही. आणि फडताळापाशी जेवणाचं ताट झाकून ठेवलं आहे, ते जेवून घे आणि लवकर झोपायला ये. विरजा, हो आई, मी जेवते, तू जाऊन झोप. इथे सुनीताबाई जशा पाठीमागे वळल्या, विरजा दरवाजा बंद करायला मागे वळली, तसं देवाने तिला पाठीमागे खेचलं आणि आपल्या बाहुपाशात घेतलं. ओठांशी ओठ भिडले, नयनांशी नयन, पण तरी हृदयाची ही अधुरी तहान काही संपेना. कितीही भरला तरीही हा प्रीतकुंभ हा काही भरेना. नको जाऊस प्रियकर बोले सोडून मजसी, थांब सखी. मध्येच मजपासी अबोल नयनांत होकर दिसे गालावर लाली, मी तुझीच, फक्त तुझीच, घेऊन जा हक्काने मजसी, पण आता जाऊ दे मला सख्या. तिच्या फितूर नयनांनी प्रिया समजावसी त्यासी. परत एकदा स्वप्नात भेटण्याचे वचन देऊन तो अवखळ निघाला शेवटी. देवाई, विरजा जोशी, आय लव्ह यू मोर दॅन माय लाईफ. लवकर ये स्वप्नात, वाट बघतोय मी तुझी. ऑलरेडी खूप मिस करतोय तुला. आत्तापासूनच जास्त वेळ लावू नकोस. गुड नाईट स्वीट हार्ट अँड मिस मी लॉट. विरजा हात हलवत पाठमोऱ्या जाणाऱ्या त्याच्याकडे बघतच होती. किती छान होतं ना हे सगळंच. ती त्यांचं प्रेम, तो गोडवा, ते क्षण, ती जादू, ती हुरहुर, तो स्पर्श, ते हवंसं वाटणं, ते परत जाणं आणि ते परत वाट बघणं, सगळंच किती गोड मोमेंट होता तो. तीही खूप प्रेम करत होती त्याच्यावर, अगदी जीवापाड. त्याच्या इतकं नाही, तो तिच्यावर करत असलेल्या प्रेमापेक्षा जास्त नाही, पण त्यापेक्षा तसूबर कमीही नाही. या भावनाच खूप वेगळ्या होत्या, वेड्या होत्या, त्या वेड्या प्रेमळ भावना. तेवढ्यात तिला काही आठवलं. तिने मागे बघितलं. आई झोपली होती तशी ती हळूच दबक्या पावलाने दरवाजाच्या बाहेर पडली आणि वाऱ्याच्या वेगाने पळाली. तो गाडीत जाऊन बसणारच की ती पाठमोऱ्या जाणाऱ्या त्याला मागून घट्ट बिलगली. अनपेक्षित होती ती मिठी त्याला, पण तेवढीच हवीशी. त्याने मागे वळून तिला आपल्या घट्ट मिठीत घेतले. तिला इतक्या जवळ घेतलं होतं तरी पण त्याचं मन काही भरत नव्हतं. ते दोन वेडे जीव एकमेकांना घट्ट बिलगले होते. एकमेकांजणू सामावून जाण्याची, एकमेकांचे कायमची होण्याची ओढच लागली होती त्यांच्यात. राणा, जॉन, देवाईचे सगळे बॉडीगार्ड्स तिथेच होते. त्यांच्या त्या अनेक गाड्याही तिथेच होत्या. ते सगळे बघत होते. सगळ्यांनी आपली नजर खाली घेतली होती. ते सर्व मूर्खासारखे लाजिरवाणे झाले होते, पण त्यांच्या प्रेझेन्सची पण देवाई विरजाला पर्वा नव्हती. लेट द वर्ल्ड नाव द देवाई कार्तिक ठाकूर प्रेमात पडला आहे. अगर जमाने को पता चले कि प्यार है तो है प्यार, बहुत है यह प्यार, बहुत खूब और बेशुमार है. और अब यह आग रुकने वाली नहीं है और ना ही थमने वाला है यह तूफान. नेहमी संयमी, लाजाळू, जगाला घाबरणारी विरजा पण आज जगाची पर्वा न करिता कोण काय म्हणेल, कोण काय विचार करेल ह्याची तमा न बाळगता त्याच्या मिठीत सामावून जात होती. आज तिच्यावरही प्रेम करणारं कोणीतरी होतं तिच्याजवळ, तिच्या स्वतःचं, हक्काचं, आणि ते पण इतकं प्रेम करणारं. अपार, अमाप, अमर्यादित, कुठलंच मोजमाप नसणारं, विशाल सागरासारखं. आणि त्याला ह्या स्वार्थी जगासाठी सोडायला तयार नव्हती ती. विरजा पाणावलेल्या डोळ्यांनी देवायला बघत, सांभाळून जाणार ना? घरी पोहोचल्यावर फोन तर नक्की करणार ना? मी जागी राहील तुमचा फोन येईपर्यंत. तुम्ही करणार ना फोन? तिच्या काळजीने, प्रेमाच्या ओलाव्याने त्याला गहिवरून आलं.
नेहमी तोच तर सगळ्यांची काळजी घ्यायचा, सगळ्यांना तोच तर सांभाळायचा. कधी कोणी त्याला सांभाळलेलं, त्याची काळजी घेतली असं त्याला काही आठवतच नव्हतं. नेहमीच पहाडासारखा बुलंद, कणखर, मजबूत, कठोर, बलशाही असलेला तो. त्यालाही काळजीची, प्रेमाची, कोणाच्या विचारपूसची गरज असू शकते हे कोणाच्या गावीही नव्हते. ना कोणाला कधी ती गरज वाटली. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी असं इतकं त्याच्या हृदयाजवळ आलं होतं, स्पर्श करून गेलं होतं. त्याने हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला, कपाळावर हलकसं ओठांचा स्पर्श करीत तिला परत एकदा कवेत घेतलं. तिच्या डोळ्यात स्वतःला बघत, देवाय, थँक्स फॉर कमिंग इन टू माय डेझर्टेड लाईफ अँड टीचिंग मी व्हॉट इज लाईफ लव्ह अँड हाऊ टू बी लव्ह, व्हॉट इज हॅपीनेस, व्हॉट इज थँक्स फॉर एव्हरीथिंग जान, थँक्स फॉर बिईंग माईन, थँक्स ऑलवेज अँड फॉरेवर. सुनीताबाई दारातून हे सगळं बघत होत्या. त्यांना थोडा संशय तर आधीच आलेला, पण तो करण असेल असं वाटलेलं त्यांना. देवाय कार्तिक ठाकूर आपली मुलगी एवढी मोठी झेप घेईल याची त्यांना जराही कल्पना नव्हती. त्या घाबरल्या होत्या, दचकल्या होत्या. श्रीमंतांच्या दुनियेचे नियम भलीभाती जाणत होत्या त्या. ही श्रीमंत माणसे आपली मुलगी वापरून कधी कचऱ्यासारखं फेकून देतील तिला ही कळणार नाही. नाही, आपण ह्यांची बरोबरी तरी करणार कशी? एक चाळीतली गरीब मुलगी एका सम्राटाची राणी कशी बनू शकत होती? कपाळ मोक्ष निश्चित होता तिचा. नाही, हे होऊ देणार नाही मी. गरिबांनी आपली चादर बघूनच पाय पसरले पाहिजेत. आपल्या लायकीबाहेर जाण्याचे परिणाम त्या भलीभाती जाणत होत्या. आणि उद्या जे होणार होते ते, हो, आपल्या लेकीसाठी तेच योग्य आहे. अजून अनिश्चिततेच्या गर्तेत मी माझ्या मुलीला ढकलू शकत नाही. अजून एक रमेश, नाही, सहन करू शकत मी. नाही सहन करू शकत मी. तिच्यासाठी तेच ठीक आहे, तेच योग्य आहे आणि तोच माझा अंतिम निर्णय आहे. पण आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कशी हिरावून घेऊ मी? खूप वर्षांनी तिला एवढं आनंदी बघते. कसं मन दुखवू तिचं? कसं तोडू तिची ती जादूची दुनिया? आज जगू दे तिला, पण उद्या काही करून सत्यात उतरावंच लागेल तिला. जगून घे राणी, माझ्या बच्चा, माझ्या बाळा, जगून घे, मनसोक्त जगून घे. सुनीताबाईंनी त्या मिठीत असलेल्या 2 जीवांकडे एक नजर बघितला आणि पदराने आपले डोळे टिपत त्या आतमध्ये गेल्या. विरजादेव जग विसरून एकमेकांच्या मिठीत बराच वेळ होते. मग मात्र देवबाबूने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि घराच्या दारात आणून सोडलं. जोपर्यंत ती दाराची कडी लावत नाही तोपर्यंत तो तिथेच उभा होता. विरजाने आतून कडी लावल्यावर दाराला डोकं टेकवून त्या दाराचं एक हलकंसं चुंबन घेतलं. तसं दाराच्या पलीकडे डोकं टेकून असलेल्या विरजाच्या चेहऱ्यावर हजारो गुलाब उमलले. देवाय लव यू जान. विरजा, आय लव यू टू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. तो हसत हसत गुड नाईट बोलत तिच्या मधुर गोड आठवणीत तिथून पॅलेसकडे रवाना झाला. आणि ती लाजेचं गुलाब तिच्या गाली अधिकच लाल झालं होतं. सुनीताबाई अंथरुणातून हे सगळं बघत होत्या. विरजा किती खुश होती. किती दिवसांनी तिला, किती वर्षांनी इतकं आनंदी बघितलं होतं. सुनीताबाईंच्या जीवावर आलेलं तिचा हा आनंद हिरावून घेणं. पण उद्या सकाळी जेव्हा तिला कळेल तेव्हा काय? हे प्रभो, रक्षण कर. माझ्या मुलीच्या आयुष्याची डगमगणारी नौका तुझ्याच हाती. आता पार लावायची की बुडवायची हे तूच ठरव विश्वेश्वरा. सुनीताबाई रडत रडत झोपून गेल्या. उद्याची सकाळ प्रेमाच्या ह्या दुनियेत खूप काही नवीन घेऊन येणार होती. खूप काही बदलणार होतं. पण त्याआधी ही एवढी मोठी लांब दुराव्याची रात्रमध्ये होती. ती कशी संपणार होती? कधी संपणार होती? ना विरजाला आज झोप येणार होती, ना देवायला, ना करणला. आज आपल्या बाईकवर विरजाबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण आठवून तो तिच्या प्रेमाच्या सागरात आणखी बुडत चालला होता. करण मनातल्या मनात, विरजा जोशी, आय लव्ह यू माझी जान. तुझ्या प्रेमात अखंड बुडालोय मी. प्लीज लवकर ये माझ्या आयुष्यात. अजून वाट बघितली नाही जात आहे. प्लीज
वॉक इन टू माय लाईफ स्वीट हार्ट अँड सेव्ह मी, लव मी, अदरवाईज दिस क्रेझी लवर ऑफ युअर्स विल नॉट सर्व्ही. विरजा जोशी. नाही नाही, सो विरजा करण जाधव. हो हेच ठीक आहे. तर सो विरजा करण जाधव, येतोय मी उद्या तुला मागणी घालायला तुझ्या घरी. तयार राहा माझी राणी, लवकरच तुझा हा राजा तुला आपल्या प्रेमाच्या राज्यात घेऊन जायला येणार आहे. तोपर्यंत हॅव स्वीट अँड लवली ड्रीम्स माय डार्लिंग. तर इथे ठाकूर पॅलेसमध्ये देवाय आपल्या रूममध्ये कधीपासून डायमंड रिंग शोधत होता, जी त्याने विरजासाठी कधीपासून घेऊन ठेवली होती. विरजाचं काळं सत्य समजल्यावर त्याने ती रागाने फेकून दिली होती आणि आता तीच त्याला सापडत नव्हती. अगदी कावराबाबरा झाला होता तो. कुठे ठेवली, कुठे फेकली, का सापडत नाही आहे ही. नुसता वेडा झाला होता तो तिला शोधण्यासाठी. असं नव्हतं की तो दुसरी रिंग विकत घेऊ शकत नव्हता, पण त्या रिंगबरोबर त्याच्या कितीतरी भावना गुंतल्या होत्या आणि त्या त्याला अशा हरवायच्या नव्हत्या, गमवायच्या नव्हत्या. दॅट रिंग वॉज रिअली स्पेशल टू हिम, व्हेरी क्लोज टू हिज हार्ट, लाईक इट्स स्पेशल ओनर. सगळी रूम शोधून झाल्यावर ती त्याला स्विमिंग पूलाच्या तळाशी आढळून आली. शेवटी सापडलीच. तो ती रिंग हातात घेऊन तिला 1000 वेळा किस करत आपल्या हृदयाशी कवटाळत बोलला, जान उद्या येतोय मी तुझ्या घरी तुला कायमचं आपलं बनवायला. सो मिसेस विरजा देवाय ठाकूर, बी रेडी. कारण यावेळी तुला मी कुठेच नाही जाऊ देणार. काही झालं तरी माझ्यापासून कधीच वेगळं होऊ देणार नाही. तू फक्त माझी आहे, फक्त ना फक्त माझी आहे. प्रत्येक जन्मात, प्रत्येक श्वासात, फक्त ना फक्त माझी. सो मिसेस विरजा देवाय ठाकूर, टिल देन हॅव स्वीट अँड लवली ड्रीम्स ऑफ अस. आज कोणालाच झोप येणार नव्हती. रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर ते 3 जीव नुसते तळमळत होते. आकाशातील त्या लबाड चंद्रालाही आता ह्या वेड्या प्रेमिकांची मजा वाटू लागली होती. देवाय, विरजा, करण. वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता. आपले दोन्ही राजकुमार आपल्या राजकुमारीला लग्नाची मागणी घालण्यासाठी मोठ्या आनंदात सगळी तयारी करून अगदी छानपैकी तयार होऊन तिच्या घराच्या दिशेने प्रस्थान करीत होते. मोठ्या आनंदाने शीळ घालत करण आपल्या त्या इम्पोर्टेड बाईकवर, तर देवाय कार्तिक ठाकूर आपल्या त्या आलिशान कारमध्ये कधी नव्हे ते मोठमोठ्याने गाणी वाजवत आपल्या सगळ्या बॉडीगार्डच्या लवाजम्यासकट राणा आणि जॉनसह विरजाच्या चाळीच्या दिशेने जात होते. एवढ्या सकाळी सकाळी आपल्या गरीब वस्तीत कधी आयुष्यात न बघितलेल्या एवढ्या सगळ्या इम्पोर्टेड आलिशान गाड्या बघून कामगार वस्तीतल्या लोकांचे डोळे फाटून बाहेर आले होते. रस्त्यावर दुतर्फा बग्यांची गर्दी जमली होती. देवायच्या बाजी आणि जॉनला इन्स्ट्रक्शन चालूच होत्या. देवाय राणाला, ह्या सेंचुरीमधलं बेस्ट वेडिंग हवंय मला. न भूतो न भविष्यती असं लग्न झालं पाहिजे. देशातल्या परदेशातल्या बेस्ट वेडिंग प्लॅनर्सना हायर करा, बेस्ट ज्वेलरी डिझायनर्सना बुक करा लवकरात लवकर. मला कसलीच चुकूनही कमतरता नाही राहिली पाहिजे माझ्या लग्नात. सगळ्या पॉलिटिशियन्सची, सेलिब्रिटीजची, फिल्म स्टारची, समाजातल्या सगळ्या मान्यवर लोकांची लिस्ट बनवून लग्नाची निमंत्रण पाठवायला सुरुवात करा. आपल्या सगळ्या कंपनीतल्या सगळ्या स्टाफला लग्नाच्या आदल्या दिवशीपासून 1 आठवड्याची सुट्टी जाहीर करा. काहीतरी असं काहीसं ग्रँड असं काहीसं गिफ्ट देऊया आपण त्या सगळ्यांना. काशी आणि रामेश्वरहून खास पुरोहितांना आमंत्रित करा. अरे हो, लग्नाचं मुहूर्ताचं काढायचं राहिलाच. तू एक काम कर राणा, आजच अर्जंट फ्लाईटने काशीला जा. पुरोहितांना भेट आणि लग्नाचा लवकरातला लवकर मुहूर्त पण काढून घे. घरी आबासाहेबांना आणि आत्यांना मी समजावतो. राणा, येस बॉस. देवाय जॉनला, जॉन हायर मोर स्टाफ इमिजिएटली. लग्नाच्या सुरक्षा व्यवस्थेत कुठलीही त्रुटी राहता कामा नये. हे देवाय कार्तिक ठाकूरचं लग्न आहे. सगळ्या जगाचे डोळे दिपले पाहिजेत. जॉन, येस बॉस. रोज एक सेंटेन्स पेक्षा एकही अक्षर चुकूनही जास्त न बोलणाऱ्या आपल्या गंभीर आणि संतापी बॉसला एवढं बडाबडा एक्साईट होऊन बोलताना बघून त्याचा सगळा स्टाफ गालातल्या गालात हसत होता. राणा जॉनला इशाऱ्यात, इस इश्क ने बड़ा निकम्मा बना दिया, नहीं तो यह आदमी भी बड़ा काम का था. वातावरण खरंच खूप छान होतं. सगळे अगदी आनंदी मनाने विरजाच्या घराकडे प्रस्थान करत होते.
सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या बॉसच्या लग्नासाठी देवाईचा स्टाफ पण खूप खुश होता. चाळीच्या प्रवेशद्वाराशी सगळ्या गाड्या पोहोचल्या. चाळीत सगळीकडे जागोजागी तोरण बांधलं होतं. चाळीच्या मध्यभागी मांडव घालण्यात आला होता. कसला तरी कार्यक्रम चालला होता. तिथे भटजी मंत्र म्हणत होते आणि सगळ्या चाळी समक्ष लग्नाची सुपारी फोडून लग्न पक्क केलं जात होतं. सुपारी फोडताच सगळीकडून टाळ्याचा कडकडाट झाला. जो तो नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीला त्यांच्या घरच्या मंडळींचं अभिनंदन करीत होता. नवरा वयाने जरा थोराट वाटत होता. सगळीकडे उत्साहाने हसून अभिनंदन स्वीकारत होता. नवरी मुलगी मात्र मान खाली घालून गुपचूप बसली होती. फोटोग्राफर आले आणि तिला विनवणी करू लागले की ओ वहिनी, जरा चेहऱ्यावर करा की, दादांबरोबर एक छानसा फोटो काढायचा आहे. पण ती नवरी मुलगी काही चेहऱ्यावर करत नव्हती. तेवढ्यात दांडेकर काकू पुढे आल्या. दांडेकर काकू, अहो लाजते ती, असं काय करताय, मी सांगते हा तिला, थांबा थांबा. दांडेकर काकू एकदम हळू आवाजात एका हाताने गपचूप जोरात चिमटा काढत, सुनबाई सगळ्यांसमोर हसून राहायचं आणि हसून गमगुमान चेहऱ्यावर करायचा, हसून फोटो काढायचे. कोणाला कळलं नाही पाहिजे की हे लग्न जबरदस्तीने होत आहे, नाहीतर इथेच फोडून काढेन तुला. मी तुझी आई नाही, तुझे हे नखरे उचलायला, हे तमाशे मला दाखवायचे नाही, नालायक कुठली. चला चेहऱ्यावर करा, नाहीतर इथेच ते थोबाड फोडीन, हरामखोर कुठली. आईने नुसते फालतू लाडावून ठेवलं आहे. एकदा लग्न होऊ दे, मग बघ कशी तुला कुठून काढते. लवकर वर कर चेहरा, तो पण हसून. दांडेकर काकू हळू आवाजात आपल्या होणाऱ्या सुनेला धमकावत होत्या. बाहेरून सगळ्यांना असंच वाटत होतं की त्या नवऱ्या मुलीला प्रेमाने मायेने समजावत आहेत. तसं त्या मुलीने हळूहळू आपला चेहरा वर केला. डबडबलेल्या डोळ्यांनी विरजासमोर बघत होती आणि फोटोग्राफर पटापट फोटो काढून घेत होते. तेवढ्यात मधू तिच्या अगदी जवळ आला आणि आपल्या होणाऱ्या बायकोला एका हाताने आपल्याजवळ ओढून घेतलं. तसे सगळीकडून मस्करी चिडवाचिडवी सुरू झाली. मोठमोठ्याने हशा पिकू लागला. चाळीतली बरीच मंडळी आज मधूवर नुसती जळत होती. इतकी सुंदर नाजूक रूपवान 18 वर्षाची कोवळी पोरगी या 40 वर्षाच्या 2 मोठ्या मोठ्या मुलांच्या बापाला, एका विधुराला मिळाली होती. मग आमच्यात काय कमी होती. जळून जळून त्यांचा नुसता कोळसा धावत होता आणि तोच कोळसा बघून मधूचा ऊर अभिमानाने भरून येत होता. अखेर त्याने आपली स्वप्नोकी राणी मिळवलीच. हा हा हा. तेवढ्यात फोटोग्राफरने मधुकर रावांच्या त्या 17-18 वर्षांच्या 2 डंगऱ्यांना आपल्या नव्या मम्मीबरोबर फोटो काढायला उभे केले. त्या मुलांमध्ये आणि त्यांच्या नवीन मम्मीमध्ये फक्त 6 महिने 1 वर्षाचा फरक होता. सुनीताबाई हे सगळं बघत होत्या. आपल्या मुलीची अवस्था त्यांनाही कळत होती. त्या मनोमन ह्या पापासाठी आपल्या मुलीची क्षमा मागत होत्या. पण कदाचित हे पाप कधीच फिटलं जाणार नव्हतं. त्यांनी पदराच्या आड आपले अश्रू लपवले. त्या रडत होत्या, पण लोकांना वाटत होतं की त्या आनंदानेच रडत आहेत. पण त्यांना कसं कळणार होतं एका आईचं दुःख. सुनीताबाई रडत होत्या, खूप खूप रडत होत्या.